आता ही बैल वेगळी का, अशी दोन बैल का पाहिजे? ही बैल आपण शेती आहे आपल्याला, त्यामुळे शेतीसाठी ही बैल वापरतो आपण. शेती काम करायसाठी आपली शोक म्हणून आपलं. आता ह्यांना झुकता का? समजा आता त्या बैलाला झुकतो आम्ही, त्या बैलाला झुकतो शिकवायला. बैल कुठून आणली, कशी आणली काय? आता ही बैल एकाच मालकाचे, म्हणजे एकाच मालकाकडून आपण घेतल्यात. वैभव बांधल मोटरवाडी, त्यांच्यापासून दोन्ही बैल आपण. एक शिक्का कसा काय, जोड कसा काय लावला? एक आधी पहिला आधी हा घेतला सोयाबीनच्या पेरणीला. तर मला फोन आला त्यांचा, म्हणजे बैल हा एक तुमच्या बैलाला बैल बसतोय, तर म्हणले या बघायला. मग आम्ही दोघं वडिलांनी गेलो वैभव बांधलांच्या घरी. बैल पसंत पडला, घेतला. तर साधारण किती वर्षाची बडावी? ही 2.5 वर्षाची बैल बडावी. 2-2.5 वर्षाची बडावी. आता ही बैल त्या बैलांसारखीच जातीवंत घेतली. हो, जाती. म्हणजे एकदा अभ्यास आला की माणूस चुकत नाही. ते आपल्याला बैलानं एखादं काम कमी केलं तरी चालतंय शेतात, पण बैल जिथल्या तिथं आपल्याला सगळं व्यवस्थित पाहिजे, तोंडाला. आणि बैल आपल्या दावणीला चांगली ठेवले, त्याच्यामुळे आपल्याकडे जाणं येणं माणसांचं होते. कारण की त्या माणसांना पण आवड आहे की बाबा चिंदुरजन मध्ये नवल्यांच्या इथं बैल आहेत बघायसाठी, त्याच्यामुळे आवडीनं माणसं बैल बघायला येतात. तेवढं समाधान आम्हाला बी आहे. आता तुमचा नंबर सांगा, समजा जरी गायांच्याकडे बैल आणायचा झाला, नंबर आपले. माझा नंबर आहे 86 89 85 94 55, आणि आमच्या मोठ्या भावाचा नंबर आहे अभिजित नवले 95 94 10 31 36. दोघांनाही कधी त्यांनी आलं तरी आपण गाई भरू शकतो. आता सध्या एखादा बैल ह्या क्षेत्रात बी, म्हणजे घरच्या कामात शेतीसाठी बी चांगली बैल होऊन जाते प्रत्येकाच्या एका, म्हणजे आयुष्यात एक तरी बैल असा. बरोबर. त्यातला एखादा बैल आम्हाला जुना सांगा किंवा तो बैल होऊन गेला. आमच्या ते पिंट्या म्हणून बैल होता, ह्या बैलांपेक्षा तो बैल जवळजवळ मुठभर मोठा होता. मोठा बैल. बैल टाकते नाही सगळं जिथल्या तिथं. आणि तो बैल 2-3 प्रदर्शनात 1 नंबर केलेला बैल होता. तो बैल, त्या बैलाची जागा हा बैल चालवतो, म्हणजे सगळं जिथल्या तिथं काम देखना. आणि 2-3 आपल्या वाई तालुक्यातच फुलेनगर म्हणा, कवट्याचं बगाड म्हणा, सुरूरचं बगाड, हे 2-3 बगाडात त्यानं चांगलं काम केले. बैल ती पहिली मालकं मागतात आपल्याला, पण ते बैल आल्यापासून आपलं सगळं जिथले तिथं झालंय. त्याच्यामुळं त्याच्या नशिबानं आपल्या दावणीला 4 बैल आहेत त्या बैलाच्या. ती बैल ज्यावेळेस वारली, कुठली पहिली आपली जी संग्रामन सोन्या बैल, आमच्याकडे 2 बैल होती. एका महिन्यात 2 बैल वारल्याच्या नंतर आम्ही 8-10 बैल बदललीत. बैल काय आम्हाला लागला नाही, म्हणजे त्या बैलांच्या नंतर घेतलं तरी त्याची काय नाही काहीतरी बस्तर निघायची. त्याच्यामुळे 15 दिवसाला बैल आम्ही चेंज करायचो. तर त्याच्यानंतर मग एक 4-5 महिन्यानंतर आम्हाला हा बैल भेटला. हा बैल भेटल्याच्या नंतर ह्याच्या नशिबानं आज 3 बैल धावणी राहायची, ते धरून 4 असं. तो जसा घेतलाय त्याच्या आता ही 3 झाली, एकही बदलायची इच्छा झाली नाही की बाबा आपल्याला हे बदलायचं आणि ते करायचं, असं काही नाही. त्याच्यामुळे हा बैल आम्ही शेवटपर्यंत ठेवणार, दावणीलाच ठेवणार. कारण की त्याचं असं बैल ढकलत न्यावं लागतो एका कासऱ्यात, आणि ज्यावेळेस तुम्ही त्याला अडकवाल बैलगाडीला कामाला ह्याला, त्यावेळेस गाठ मारूनच कासरा धरायचा, असं त्याचं खासियत आहे बैलाची. असं आपण जरी अंगचाच पिळी, पण असं मोकळा चालायचं म्हणलं की असं हाणत न्यावं लागतं थोडं कासरा, आणि एकानं मागणं हे असं म्हणजे शांत. आणि एकदा त्याच्या खांद्यावर जोटं बिट गेलं की बैल मग पारा दाखवतो त्याचा. लहान वासरांना शिकवायला पण आम्ही आता गावातली आमची मित्रमंडळी भरपूर वासरं सांभाळतात त्यांनी, तर ती आम्हाला फोन करतात की आम्हाला बैलाबरोबर आपल्या शिकवायचंय वासरू. त्यावेळेस हा बैल घेतो, त्याला समजून घेतो, छकड्याला यायला आपलं नवीन वासरांना शिकवाय बैल अगदी शहाणा, पाऊंड झाला. हो, अजिबात त्या वासरांना ताप नाही, काय नाही. वासरांनी किती मस्ती केली, पळाई गेली, बैल उभा राहिला तरी वासरू हाय असं स्टॉप राहणार, असं म्हणजे चाकुरीने असं येडापणा नाही, काय नाही. आणि जेवढं वासरू चालेल तेवढी गती लावणार बैल.
छकड्याला याला चालताना अशा बैलाची ते ही आणि तो आपला आम्हाला जिथले तिथं बैल दिसला म्हणून आपलं घेतला तो हौसेल तोंडाला शेंगाला सगळा त्याच्यामुळे ते बी आम्ही म्हणलं घ्या एक सिक्का हो आपला एक शिक्का जोड झाला. तर अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बौद्धन खिलाला सबस्क्राईबर करा, फॉलो करा. हो बस Ver. वडा पद्धतीनं बैलाचं नाव संग्राम असल्यामुळं त्यांना त्या घरावर टाकलेलं आहे मालकाचं हे प्रेम.